महाराष्ट्र एन.सी.सी. संचालनातर्फे आज खरं तर तिरंगा रॅली जी आहे ती एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी CSMTच्या परिसरामधनं काढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 750 एन.सी.सीचे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या सगळ्यात तिरंगा रॅलीचं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अनेक महत्त्वाचे सामाजिक संदेश जे आहेत या तिरंगा रॅलीमध्ये या विद्यार्थ्यांकडनं एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांकडनं देण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्षयरोग मुक्त महाराष्ट्र भारत असेल, त्याचसोबतच व्यसनमुक्त भारत असेल, अशा विविध सामाजिक संदेशाचे बॅनर घेऊन हे सगळे एन.सी.सीचे विद्यार्थी जे आहेत या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 15 ऑगस्टला आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस जो आहे तो साजरा करणार आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांकडनं ही संपूर्ण भली मोठी तिरंगा रॅली जी आहे ती सध्या CSMTच्या परिसरामध्ये काढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये मुलींचा देखील मोठ्या संख्येने समावेश जो आहे तो या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाच्या हातात भारताचा तिरंगा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही संपूर्ण तिरंगा रॅली जी आहे ती एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी CSMTच्या संपूर्ण परिसरामध्ये काढली गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिस्तीचं पालन करत हे सर्व विद्यार्थी जे आहेत या सर्व तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये विविध सामाजिक विषयांना अनुसरून संदेश जे आहेत त्या विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मोठ्या संख्येने नागरिक देखील या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेल्या मुलांचं मनोबल जे आहे ते वाढवताना पाहायला मिळत आहेत. आणि सध्या CSMTच्या परिसरामध्ये ही संपूर्ण तिरंगा रॅली जी आहे ती आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.